नमस्कार मित्रांनो, मी नितीन संत सेना गोट फार्म या आपले मित्र तेजस भाऊ बोरणारे युवा शेळी पालक आहे पाटोद्याचे, आणि हे ऋषिकेश भाऊ दराडे आरडी गोट फार्म मानमाड येथून आम्ही आज हा व्हिडिओ बनवत आहे. व्हिडिओ बनवण्याचा मित्रांनो आज एक वेगळा उद्देश आहे की जे आपले महाराष्ट्रातले तरुण युवा शेळी पालक आहे, नवीन सुरुवात करणारे, यांना सावध करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे. मित्रांनो, विषय असा झालेला आहे, आपले मित्र तेजस भाऊ बोरणारे यांनी काल ऑनलाईन जे राजस्थान किंवा पंजाबची जे सोजत पिल्लांची जे विक्री करणारे आहे त्यांची ॲडव्हर्टाईज बघितली, त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि एक सोजत जातीचं पिल्लू त्यांना पसंत पडलं. समोरच्या व्यक्तीचं असं म्हणणं आहे की ते अवघ्या 2500 रुपयामध्ये तिथून तर त्यांच्या घरापर्यंत जवळजवळ 1500 ते 2000 किलोमीटर पिल्लू फक्त 2500 रुपयामध्ये ट्रान्सपोर्टेशन आणि पिल्लाची किंमत एवढ्या कमी रेटमध्ये ते पिल्लू त्यांना 24 तासात अवेलेबल करून देणार होते. आणि ॲक्च्युली आता असा विषय झालेला आहे की त्यांनी यांच्याकडून एक 300 ते 500 रुपये ऑनलाईन स्वरूपात टोकन स्वरूपात काल घेतली, आणि आज ते म्हणत आहे की आम्ही अंदरसुलला आलो, नगरसुलला आलो किंवा येवल्यात आलो असं ते लोकेशन टाकताय आणि आम्हाला 1500 रुपये टाका, 2000 रुपये जास्त पैशांची मागणी करताय. तर मित्रांनो, विषय असा आहे की आमचा मित्र म्हणला त्यांना की मी स्वतः तुमच्या जवळ येतो आणि पिल्लू खरेदी करतो, तुम्हाला लगेच कॅश ऑन डिलिव्हरी देऊन टाकतो. तर त्यांचं असं म्हणणं आहे की नाही बाबा, असं होणार नाही, की आमचं जे लोकेशन आहे तेच होईल. तर मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो की सांगायचा उद्देश आहे की जे पिल्लं ते आहे आपले साधे आपण बाजारात गावरान घ्यायला गेलो तरी 2-2.5 रुपयात पिल्लू भेटत नाही. तर मी तुम्हाला लागतो एकदम टॉप क्वालिटीचे आउट ऑफ कंट्री, जे पाकिस्तानमध्ये आज जे गुलाबी ब्रीड आहे, पूर्ण गुलाबी स्किन, लांब कान, मी तुम्हाला पिल्लाचा फोटो दाखवतो. तर या क्वालिटीची पिल्लं मित्रांनो समोरची व्यक्ती देत आहे. हे आउट ऑफ कंट्री पिल्लं आहे आणि कोणाला डाऊट येऊ नये त्यामुळे या अशा फेक प्रकारच्या एडिटिंग केलेल्या बिल्ट्या बनवलेल्या आहे. तर सांगायचा उद्देश असा आहे की आज आम्ही इन्क्वायरी केली, ती व्यक्ती जे सांगते मी येवल्या ते नगर सुल्ला आहे अशा ठिकाणी, त्या ठिकाणी प्रत्यक्ष ग्राउंड लेवलला कुठलाही असा व्यक्ती आलेला नाही. ही संपूर्ण प्रकारे फसवेगिरी आहे, यांची टीम आहे. तर महाराष्ट्रातल्या तरुण नवीन जुन्या शेळीपालकांना सांगणं एवढंच आहे की सावध राहा, सतर्क राहा. स्वतः प्रत्यक्ष जनावर डोळ्यांनी बघितल्याशिवाय असे ऑनलाईन कमी रेटला चांगला प्राणी भेटत नाही, अशा व्यवहार करू नका. काय विषय होतो की आपले नवीन शेळीपालक जे राहतात ते खूप उमेदीने हा व्यवसाय करतात, आणि त्याच्यात मग असे जर फ्रॉड व्हायला लागले तर त्या गोष्टीला काहीच अर्थ राहत नाही. यापुढे ऋषी दादा बोलतील. नमस्कार, मी ऋषिकेश दराडे, आरडी गोट फार्म मनमाड. हा जो प्रकार घडलाय काही फार जास्त पैसे देऊन नाही घडलेला. असे अनेक लोक आहे की ज्यांनी कधी पडद्यासमोर पण नाही आले, कितीतरी लाखाची फसवणूक झालेले पण लोक आहे बऱ्यापैकी, नाही का. खूप मोठे मोठे अनेक गोष्टी आमच्या कानावर येत असतात. सांगायचा उद्देश एवढा की आम्हाला सेटअप करण्यासाठी लागले 15 ते 20 वर्ष लागले आतापर्यंत शेळी पालनात बऱ्यापैकी चांगलं सेटअप करण्यासाठी, नाही का. आज पंजाबमध्ये आम्ही स्वतः काही खरेदी केली तर विथ ट्रान्सपोर्टेशन इथपर्यंत आणायला महाराष्ट्रात एक साधारण 3.5-4 किंवा 5 पण हजारापर्यंत खर्च येतो. जवळजवळ 5,000 पर्यंत एका नगाला खर्च येतो. मग एवढं फास्ट सर्व्हिस, ते बी फोटो टाकले लगेच तुमची बुकिंग पण करतात ऑनलाईन स्वरूपात, आणि लगेच 24 तासाच्या आत तुम्हाला समजा कुठून राजस्थान असेल किंवा पंजाब पण असेल, इथून ताबडतोब तुमच्या घरी पण जनावर पोच होतं. हे कसं काय घडतं? ठीक आहे, जो प्रकार घडला तो घडला. आता ही माझ्या समोर बसलेली ते दोघं, तेजस असेल, नितीन असेल, माझ्या समोर फोन आला की तुमची सकाळी ऑनलाईन 10:30चं तुम्हाला डिलिव्हरी द्यायचा टायमिंग होता, पण तो लेट झाला. तो दुपारी आता 3 वाजता आहे. तर या स्वरूपात झालं, तुम्ही एक काम करा, 1550 रुपये आम्हाला ऑनलाईन स्वरूपात मारा म्हणे. आम्ही तुम्हाला, आता आमची गाडी नगरसूलमध्ये, त्याच्यानंतर येवल्यात डिलिव्हरी द्यायच्या नंतर आम्ही तुम्हाला पाठवतात घरी आणून डिलिव्हरी देऊ बा या जनावरांची, नाही का. तर तेजस म्हणे तुम्ही एक काम करा, ऑन स्पॉट आले की मी तुम्हाला पेमेंट देऊन टाकतो, कॅश पेमेंट, नाही का. त्या गोष्टीला ते ॲग्रीच नाही बरं का. म्हणजे हे जे प्रकार आहे, आता नवीन जे उद्योजक आहे, समजा तेजस असेल किंवा नितीन असेल, हे जे नवीन या शेळीपालन असेल या क्षेत्रात जे उतरणारे मुलं असतात, याची फसवणूक झाली की यांना काही चान्सच उरत नाही ना. आता इथे समजा किरकोळ आहे पण लाखोंच्या फसवणूक झालेल्या आहे. तर सांगायचा उद्देश एवढाच आहे
की कुठलीही गोष्ट खरेदी करताना जाणीवपूर्वक ऑन स्पॉट जा, 4 वेळेस बघा. फार्मवाला असेल तर फार्मवाल्याकडे सगळ्या गोष्टी व्यवस्थितच असतात, वेल व्हॅक्सिनेटेड असतात. त्यांच्या वंशवळीची आई बघायला भेटते, बाप बघायला भेटतो, चांगल्याच क्वालिटीतले जनावर बघायला भेटतात. तर याच्यापासून सतर्क राहण्यासाठी हा मेसेज आहे. आणि याच्यात कुठल्याही प्रकारचा काही स्वार्थ वगैरे काही नाही बरं का माझा, किंवा फार्मच्या नाव मार्केटिंगसाठी हा कुठला प्रकार नाही. हा फक्त महाराष्ट्रातल्या युवा उद्योजक असतील ना, या मुलांसाठी एकदा तुम्ही विचार करा, सगळ्या गोष्टीचा प्रॉपर अभ्यास करा आणि मग खरेदी करत जावा, एवढाच उद्देश.